नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. जिल्ह्यात चेन स्नॅचिंग करणाऱ्या 4 जणांच्या टोळीचा अखेर पर्दाफाश झालाय. स्थानिक गुन्हे शाखेने ही टोळी जेरबंद केली असून त्यांच्या चौकशीत तब्बल 12 गुन्ह्यांचा छडा लागलाय. विशेष म्हणजे या चोरट्यांकडून 15 तोळे सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत तब्बल 11,84,000 इतकी आहे. शिर्डीत पायी चालणाऱ्या चेन्नई येथील कुमारी दुर्गा रामप्रभू यांच्या गळ्यातील चेन हिसकावण्याचा प्रकार घडला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे जिल्ह्याला दिलासा मिळत असून नागरिकांमध्ये आता समाधानाचं वातावरण निर्माण झालंय. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर या भागात आणि अहिल्यानगर शहरामध्ये या वर्षामध्ये चेन स्नॅचिंगच्या बऱ्याचशा घटना घडल्या होत्या. सदर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेशजी ओलासर यांनी सातत्याने सदर आरोपी अटक करण्यासंबंधी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते. त्याप्रमाणे PSI सालगुडे आणि त्यांच्या पथकाचा सतत शोध चालू असताना आज रेकॉर्डवरील गुन्हेगार सोमनाथ चोबे व अक्षय त्रिभुवन दोघेही राहणार श्रीरामपूर यांना ताब्यात घेतले आहे. त्याच्यासोबतच त्यांनी अजून त्यांचे 2 साथीदार यांना पण आपल्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे. या आरोपितांनी जिल्ह्यात केलेल्या एकूण 13 चेन स्नॅचिंगच्या घटना या आरोपितांकडून उघडकीस आलेल्या आहेत. आरोपितांकडून एकूण 15 तोळे सोनं किमती साधारण 11,76,000 रुपयाचं हस्तगत करण्यात आलेलं आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.